रामकृष्ण रूप पाहता लोचने लोचने
जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय काळा निग्रासिले सावधान हरे काळा निग्रासिले सावधान उडवन करा हरीच्या नामे उडवन करा हरीच्या नामे उडवन करा हरीच्या नामे आयुष्य सरया तुला संतान पुढे बोल भजते यमादंड उपाय तो सुपाना माझा उपाय तो सुपाना माझा न करी विचार पुढे काय आयुष्य सरलिया पुन्हा आयुष्य सरलिया पुन्हा पुढे होय भजते एका जनार्दनी तुकारे आदळा एका जनार्दनी तुकारे आदळा एका जनार्दनी तुकारे आदळा एका जनार्दनी तुकारे आदळा एक दोषी डोळा सुख दुःख डोळा सुख दुःख एक देशी डोळा सुख दुःख आयुष्य सरया कोणबा संगत आयुष्य सरया कोणबा संगत पुढे होय भजते यमदंड भजते यमदंड पुढे होय भजते यमदंड काळा निग्रासिले सावधान व्हारे काळा निग्रासिले सावधान व्हारे सोडवन करा हरिनामे विकुत आयुष्य सरलिया कोणबा सांगात पुढे होय भजेते यमदंड उपाय तो सोपा नामाचा गजर न करी विचार पुढे काय आयुष्य सरलिया कोणबा सांगाती पुढे होय भजेते यमदंड एका जनार्दनी तुकारे आंधळा देखतो शिडोळा सुख दुःख आयुष्य सरलिया कोणबा सांगाती पुढे होय भजेते यमदंड महायोग पेटे तटे भीमरथ्याम वरं पुंडलिकाय दातु मुनीन्द्रैः समागत तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगाकारू प्रथम नमोदा दुसर चरण संतातिया पांडुरंगाकारू प्रथम नमोदा दुसरे चरण संतातिया दुसरे चरण
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलू पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सामर्थ्याने गजाननाच्या सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाई माघारा गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वीर अष्टसिद्धी नवनिधी के दाता आसवर दीन जानकी माता राम रसायन तुमरे पासा सदा रघुपति के दासा राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की घ्यावी घ्यावे माझी सेवा दीन दुर्बळा देवा आदिन दुर्बळा देवा माझी सेवा दीन दुर्बळाची देवा तुम्ही संत माझी आकडा दिठीचा कराल बहुडा तरी तुम्हा मानी एवढा होईल मी काळाने ग्रासिले सावधान व्हारे सोडवन करा हरिनामी आयुष्य सरलिया कोण बा सांगात पुढे होय फजेत यमदंड विठ्ठल
पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की सद्गुरु मोतीराम महाराज की जय मारुतराम बाबा की जय काळा निग्रासिले सावधान व्हारे सोडवन करा हरिनामी आयुष्य सरलिया कोणबा सांगाते पुढे होय भजे ते यमदंड. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी पवित्र कीर्तन रूपे सेवे करता निवलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्याचे मूर्तिमंत पुतळी ज्यांच्या अभंगवाणीला सूर्याची प्रखरता अग्नीची दिव्यता चंद्राची शीतलता प्राप्त झाली असे देवमान्य संत संत मान्य संत आणि जगतमान्य संत पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये एकनाथ महाराज मानव जातीला जन्माला आलेल्या जीवाला उपदेश करण्याचा प्रयत्न करतात. कीर्तनाला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार. आपल्या या घटांगरा गावामध्ये आज श्री कैलासवासी निवृत्ती रानबा बिडगर यांच्या या गोड जेवणाच्या कार्यक्रमानिमित्त आज या कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे. या कीर्तनाचे महाराज विनीत श्री बाबूराव निवृत्ती बिडगर असतील, ज्ञानोबा निवृत्ती बिडगर असतील, तुकाराम निवृत्ती बिडगर असतील, त्यांची मुलगी रुक्मिणबाई अशोकराव इमडे या सगळ्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. या कार्यक्रमाचं आयोजन ज्यांनी केलेले माझे जिवलग मित्र महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार आमचे विकास महाराज बिडगर महाराजांनी फोन केला आणि त्यांच्या फोनच्या मार्फत महाराज सेवा करण्याचं सद्भाग्य मला मिळालं. थोडा खालचा आवाज वाढव, तिकड आवाज आला. आणि महाराजांचं आजोबाविषयी प्रेम असणारं महाराज इथं आल्याच्या नंतर कळालं महाराज किती प्रेम करावं आजोबावर. बापावर कोणी प्रेम करत पण आजोबावर सुद्धा प्रेम केलं पाहिजे. महाराजांचा एक व्हिडिओ पाहिला आणि खरंच महाराज डोळ्यामध्ये पाणी आलं. किती प्रेम असावं महाराज आजोबावर. मी सांगत असतो महाराज या परिवाराला द्यावेत तेवढे धन्यवाद. कारण हा कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये मायबापाची जिवंतपणीच लोक सेवा करीत नाही. मायबापाला जिवंतपणीच वृद्धाश्रम मध्ये टाकणारे लोक आता कलियुगामध्ये निर्माण झालेले आहेत. पण माझे वडील निघून गेल्याच्या नंतर माझ्या वडिलाचं उत्तर कार्य चांगल्या प्रकारे झालं पाहिजे, त्यांना चांगली सद्गती मिळाली पाहिजे, ही चांगली सात्विक त्यांच्या अंतकरणामध्ये असणारी आस्था. आणि म्हणून महाराज या कार्यक्रमाचं आयोजन केलं. म्हणून या परिवाराला द्यावेत तेवढे धन्यवाद महाराज बरं काय. आणि सुंदर असा कार्यक्रम महाराजांनी आयोजन केलेला आहे. गोड असे गळ्याचे गायक महाराज या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, ज्यांनी गोड अशी चाल गायली. हरिभक्तपरायण आपल्या परिसराचं भूषण. आवाज तर फार गोड आहे महाराज, पण स्वभाव त्याच्यापेक्षाही गोड आहे. आणि पाठांतर सुद्धा एवढं आहे महाराज की कीर्तनकाराला बोलू जर द्यायचं नाही म्हटलं तर बोलू सुद्धा देणार नाही असे हरिभक्तपरायण भजन गंधर्व आमचे कैलास महाराज पौळ गुरुजी ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित. त्यांना सुद्धा वंदन आहे. पाठीमागं ज्यांनी गोड अशी चाल गायली, गोड गळ्याचे गायक हरिभक्तपरायण भजन सम्राट भजन महर्षी आमचे फार दिवसापासून नाव ऐकत होतो, परंतु आज योग आला. आमचे पप्पू महाराज पोले त्यांना सुद्धा वंदन आहे. मृदंगाची सेवा करण्याकरता जे आज उपस्थित आहेत हरिभक्तपरायण मृदंग सम्राट आदरणीय आमचे माधव महाराज हाके त्यांना सुद्धा धन्यवाद आहे महाराज. हरिभक्तपरायण गावातले मृदंगाचार्य रामनाथ महाराज आहेत त्यांना सुद्धा वंदन आहे. परिसरातून आलेली सर्व भजनी मंडळीवर का मला सगळ्याचं काय नाव माहीत नाही, पण सगळ्याविषयी माझ्या मनामध्ये आदर आहे, अंतकरणामध्ये प्रेम आहे. खाली बसलेले दोन्ही कीर्तनकार माझे जिवलग मित्र हरिभक्तपरायण आमचे श्यामसुंदर महाराज हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित, त्यांना सुद्धा वंदन आहे. हरिभक्तपरायण आदरणीय आपल्या परिसराचं भूषण आमचे बाळू महाराज कुंडगी ज्ञानेश्वर महाराज, ते मी माझं वय झालं आता जरा आमचे ज्ञानेश्वर महाराज आहेत त्यांना सुद्धा वंदन आहे. तुम्ही मातृवर्ग आहे पितृवर्ग आहे सर्वांना वंदन करतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल
खऱ्या अर्थानं बाबा इथून निघून गेलेत, परंतु त्यांनी इहलोकाची यात्रा संपून परलोकामध्ये गमन केलेलं आहे. पण मी सांगत असतो महाराज, ज्ञानोबराही सांगतात की बाबा मरण हे निर्विकल्प आहे. महाराज मरण हे कसं आहे? निर्विकल्प आहे. इथं ज्याचा ज्याचा जन्म झालाय त्याला त्याला मरायचं. ज्ञानोबराय सांगतात उपजेते नासे नाशिले पुनर्विदिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे गा देहाची गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळिया नाम नो धनंजया जया परी. ज्ञानोबराय सांगतात ज्याचा ज्याचा जन्म झालाय त्याला त्याला मरायचंय, पण शरीर मरत असतं महाराज. आत्मा कसा आहे? अमर आहे. याला क्लिअर करा. आत्मा कसा आहे? अमर आहे महाराज. आत्म्याचं स्वरूप सांगत असताना त्या ठिकाणी भगवान परमात्म्यानं स्वतः सांगितलं बाबा मी कसा आहे. न जायते म्रियते वा कदाचित नायम भूत्वा भवितावान भूयः अजो नित्यः शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. मी जात नाही, मी येत नाही, मी मरत नाही, मला वारा हलवू शकत नाही, मला अग्नी जाळू शकत नाही, मला पाणी भिजू शकत नाही. हे आत्म्याचं स्वरूप सांगितलं. पण आत्मा काय करतो महाराज? जसं आपण फाटलेले मळालेले कपडे टाकून देतो, सोडून देतो. उदाहरणार्थ मी इथं आलो, आमच्या माऊलीला माझ्याकडे पाहिलं, माझं धोतर मळालेलं होतं, आता नाही पण होतं, आणि ते जरा मळालेलं काळं दिसू लागलं. माऊली म्हणले बाबा धोतर जरा काळा दिसायले, मी एक घेऊन देतो, तुम्ही नव नेसा. मी नेसायला पाहिजे का नाही? बोला बोला. नेसायला पाहिजे. आत्मा तसंच करतो महाराज. जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे मग नव नूतन वेधिजे तैसे देहांतरा स्वीकारिजे चैतन्यनाथ. आत्मा तसंच करतो. जीर्ण झालेलं शरीर सोडून देतो आणि नव्या देहामध्ये प्रवेश करत असतो. म्हणून हे बाबा महाराज त्या ठिकाणी देह रूपाने गेलेले आहेत, परंतु आत्म्याच्या रूपाने त्यांचं स्वरूप कसं आहे? अमर आहे महाराज. ते जरी निघून गेले तरी त्यांचे संस्कार मात्र या मुलामध्ये आहेत. म्हणून मी सांगत असतो गेलेले माणसं पुन्हा पुन्हा दिसत नाही. गए हुए कभी आते नहीं, सिर्फ उनकी याद आती है महाराज. गेलेले माणसं पुन्हा पुन्हा दिसत नाहीत, परंतु त्यांचे संस्कार, त्यांच्या आठवणी आपल्यामध्ये असतात. म्हणून आज या बाबाला सद्गती मिळणार आहे महाराज. आज मला वाटतं गोड जेवण. आजपासून बाबाचा प्रवास सुरू झाला आणि आजचं हे कीर्तन त्यासाठीच असतं महाराज. कशासाठी? एखादं जर पुण्य जर बाबाला थोडं जर कमी पडत असेल तर आज केलेलं कीर्तन त्यांना वैकुंठाची वाट मोकळी करण्यासाठी महाराज मिळत असतं. कीर्तन तर पुढची साधना आहे. याच्या अगोदर जर महाराज यांच्या मुलानं, बाबाच्या मुलानं आणि सुनीनं जर घरामध्ये जर हरिपाठ जरी गेला, काय केला? हरिपाठ, तरी त्यांना वैकुंठाला जाण्याची वाट मोकळी. ज्ञानोबराय सांगतात ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ आणि पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. पूर्वजाला वैकुंठाला जाण्याचा मार्ग जर कशामध्ये असेल तर या कीर्तनामध्ये, या हरिपाठामध्ये, या भजनामध्ये. म्हणून गोड जेवणाला महाराज कीर्तन करण्याची पद्धत आहे. विठाला विठाला जर आपण गोड जेवणाला तेरवी नाही केली, गंगा पूजन नाही केलं तर महाराज काय होतं? आपलं काय होत नाही. परंतु आपण गेलेले, आपलेच घरातले गेलेले पितृ लोक महाराज तिथून वरून जाऊन आपल्याला काय करतात? आगा कटला त्याचे करीती भीतर, आगा कटला त्याचे करीती भीतर, आहा कटा त्याचे करीती भीतर, आहा कटा त्याचे करीती भीतर. तुझी दुराचार पुत्र झाला, तुझी दुराचार पुत्र झाला. आगा कटला त्याचे
आपल्याच घरातले माणसं निघून गेल्याच्या नंतर आपल्याच घरातल्या माणसाला महाराज श्राप देतात. कुठून? वरी जाऊन. जर आपण त्यांचं उत्तर कार्य जर चांगलं जर नाही केलं तर हा कटा त्यांचे करीती पितर आणि वंशी दुराचारी पुत्र झाला. आणि जर आपण जर त्यांचं कार्य चांगल्या प्रकारे जर केलं कल्याण कुळा कल्याण इच्छितया कुळा टाळी वाजव एकदा. कल्याण यत्सिती तया कुळा. आपल्या घरातले माणसं तिथून महाराज आपल्याला आशीर्वाद देतात, कल्याण इच्छितात. म्हणून महाराज आपण हे गेल्याच्या नंतर हे उत्तर कार्य चांगल्या प्रकारे केलं पाहिजे, गंगा पूजन केलं पाहिजे, गोड जेवण केलं पाहिजे. तिथून महाराज एखादी जर माय गेली असली तर माय म्हणती, जर चांगला पुत्र जन्माला आला तर आशीर्वाद देते, पण वाईट जर आला तर ती म्हणती याच्यापेक्षा मी वाज राहिले असते तर बरं झालं असतं. म्हणून आपल्या पितृदोष लागू नये. काय मुळात मूळ विषय काय? पितृदोष आपल्या घराण्याला लागू नये म्हणून महाराज हे गोड जेवण केलं जातं. पितृदोष लागल्याच्या नंतर महाराज आपल्याच घरातले लोक आपल्याला पीडा देतात. म्हणून हे सर्व बिडगर परिवाराला द्यावेत तेवढे धन्यवाद. यांनी महाराज बापाचं सुंदर असं महाराज त्या ठिकाणी गंगा पूजन करण्याचं ठरवलं. आणि मी सांगत असतो महाराज, माणसं असल्याच्या नंतर सेवा करणं वेगळं आणि माणूस निघून गेल्याच्या नंतर त्यांचं कार्य करणं वेगळं. असल्याच्या नंतर तरी माणसाचा काहीतरी स्वार्थ असतो. काय असतो? स्वार्थ असतो. पण निघून गेल्याच्या नंतर महाराज काही स्वार्थ नसतो, फक्त त्यांना चांगली सद्गती प्राप्त व्हावी अशी विकास महाराजांची सुद्धा धारणा आहे. आणि विकास महाराजाचं खूप प्रेम होतं महाराज आजोबावर, आणि असलंच पाहिजे महाराज. कारण ज्यांच्यापासून आपला जन्म झालेला नाही तर लोक आता महाराज ज्याच्यापासून जन्म झालाय त्याचेच फोटो घरामध्ये लावायला काय करतात? काटकसर करतात. या आजच्या कीर्तनाकरता निवडलेला अभंग एकनाथ महाराजाचा आहे. एकनाथ महाराज या अभंगामध्ये महाराज उपदेश करण्याचा प्रयत्न करतात. बाबा, ज्याचा ज्याचा जन्म झालाय त्याला त्याला उपदेश आहे. बघा, मनुष्य देह आपल्याला मिळाला, भगवंतानं दिला, पण मनुष्य देह मिळवत असताना आपल्याला बरेच कष्ट सायास करावं लागले तेव्हा मनुष्य देह मिळाला. मनुष्य देह आपल्याला फुकट मिळाला नाही, सायास प्रयत्न करून मिळाला. फुकट भगवंताने दिला पण प्रयत्नानं मिळाला. महाराज कसा मिळाला? अनंत जन्माचा शेवट पाहता नरदे आता तुझा. अनंत जन्माचा शेवट पाहिल्याच्या नंतर मनुष्य देह मिळाला. एका एका येवनीमध्ये आपल्याला कोटी कोटी वेळा फेरा घ्यावा लागला तेव्हा मनुष्य देह मिळाला. पण मनुष्य देह मिळाला आपल्याला कळाला नाही महाराज. आणि कळाला असता तर तो व्यर्थ घालवला नसता महाराज. बघा, कोणाचे 10 वर्ष गेलेत, कोणाचे 20 गेलेत, कोणाचे 30 गेलेत, 40 गेलं, आयुष्य वाया गेलं. कसं गेलं? व्यर्थ. बालपण गेले नेनता तारुण्यपणी विषयी व्यथा, वृद्धपणे प्रबतले चिंता, मरे मागुता जन्म घेणे. बालपनों में खेल गमाया, वाह, बालपन में खेल गमाया, तारुण्य हुआ तो काम, बुढ़ेपनों में कापन लागे, निकल गए अवसान जीवड़ा, जीवड़ा 2 दिन का महिमा, कब सुमरोगे राम, कब सुमरोगे
बालपणा तो खेळ गवाया तरणा हुवा तो समय गवाया जीवना तो दिन का महिमा अब तुम कब सुमरोगेरा. प्रश्न विचारला महाराज आपल्याला, कधी तुम्ही देवाचं भजन करणार? सगळं वाया चाललंय महाराज. बालपण खेळण्यामध्ये, तरुण्यपण विषयाच्या भोगात, म्हातारपणामध्ये माणसाला वाटतं आमचा उद्धार व्हावा. होईल का हो बाबा? नाही होणार महाराज. का होणार नाही? डोळ्याने दिसत नाही, कानानं ऐकू येत नाही, पायाने चालता येत नाही, तोंडानं बोलता सुद्धा येत नाही. मग म्हातारे माणसं काठी टेकीत 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 मंदिरात येतात देवाच्या. मंदिरातल्या देवाला त्रास देतात, म्हणतात इथल्ला इथल्ला इथल्ला. मंदिरातला देव म्हणते उठ, तू इथला नाही, मसन वाट्यातला. का? जवा परमार्थ करायचा तवा केला नाही, आता करून सुद्धा फायदा नाही महाराज त्या ठिकाणी. म्हणून आपला आयुष्य वाया घालू नका महाराज. भगवंताने हे दिलंय आपल्याला, फुकट दिलंय महाराज. याची जर आपण जर विचार केला ना, या देहाचा लाख मोलाचा देवानं फुकट दिला. माझा दात पडला एक, वय नाही जास्त पण पडला. आणि दात पडल्याच्या नंतर मी दवाखान्यामध्ये गेलो. आणि दवाखान्यामध्ये गेल्याच्या नंतर डॉक्टरला सांगितलं, डॉक्टर साहेब मला दात बसवायचा किती रुपये खर्च येईल? डॉक्टरने सांगितलं महाराज 6,000 रुपये खर्च येईल. मी विचार केला, जर एक दात बसवायला जर 6,000 रुपये जर खर्च येत असेल तर भगवंतानं मला 64 दात दिले. किती? 64 दिलेत. 64. दुधाचे दात 32 आणि पुन्हा 32. 32 आणि 32 64 गुणिले 6 करा, किती झाले? दाताची किंमत सांगितली मी. दिले इंद्रिय हात पाय कान भगवंताने किती दिले? दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन. महाराज म्हणतात काय काय दिले महाराज? नुसत्या दाताची मी सांगितलं तुम्हाला, जिभेची वेगळी किंमत आहे, होटाची वेगळी आहे, नाकाची वेगळी आहे, डोळ्याची वेगळी आहे, कानाची वेगळी आहे, हाताची वेगळी, पायाची वेगळी. किती दिले महाराज देवानं? अहो निस्ता जर अटॅक जर यायचे लक्षण असले तर कितीतरी पैसे खर्च करावे लागतात. एन्जिओग्राफी जर करायची म्हटलं तर, बायोपास जर करायचं म्हटलं तर किती खर्च करावे लागतात महाराज. एका आजोबाला श्वास घेण्याकरता त्रास होऊ लागला, म्हणून ते आजोबा त्या ठिकाणी दवाखान्यामध्ये गेले. दवाखान्यामध्ये गेल्याच्या नंतर डॉक्टरच्या लक्षात आलं यांची बीपी कमी जास्त व्हायली. डॉक्टरने सांगितलं आजोबा तुम्हाला अटॅक येऊ शकतो, तुम्ही 4-5 दिवस दवाखान्यात थांबा. आणि मग 5 दिवस ते आजोबा दवाखान्यामध्ये राहिले. 6व्या दिवशी डॉक्टरनं चेकअप केलं, स्टेटमेंट झाल्याच्या नंतर बीपी कंट्रोल झाली. आणि 6व्या दिवशी डॉक्टरच्या लक्षात आला आता यांना अटॅक येणार नाही, म्हणून सांगितलं आता तुम्ही घरी जाऊ शकता. पण घरी जाण्याच्या अगोदर समोर एक काउंटर आहे, त्या काउंटरवरती बिल भरा. ते आजोबा काउंटरवरती गेले, बिलाची चिठ्ठी पाहिली. डॉक्टरनं 5 दिवसाचं बिल 1 लाख रुपये केलं होतं. किती केलं होतं? 1 लाख रुपये. 1 लाख रुपये ते पाहिले आणि डोळ्याला धारा लागल्या, रडू लागले. रडत असताना आजोबानं पाहिलं आणि आजोबाला त्या डॉक्टरनं पाहिलं आणि डॉक्टर पर्यंत महाराज त्या ठिकाणी डॉक्टर आजोबापर्यंत गेले आणि आजोबाला प्रश्न विचारला, का आजोबा काय झालं रडायला? तुमची परिस्थिती नाजूक आहे का? तुम्ही 1 लाख रुपये देऊ शकत नाही का? जाऊ द्या, तुमच्यासाठी मी डिस्काउंट देतो, 20,000 रुपये कमी द्या, 80,000 द्या. आजोबानं गोड उत्तर दिलं. सांगितलं डॉक्टर साहेब माझी परिस्थिती एवढी चांगली, मी या घडीला तुम्हाला 1 लाख नाही 2 लाख रुपये देऊ शकतो. मग तुम्ही रडताय का? मी रडतोय याच्यासाठी तुम्ही माझं हृदय फक्त 5 दिवस सांभाळलं तर माझ्याकडून 1 लाख रुपये घेताय. माझा भगवान परमात्मा माझं हृदय 80 वर्षापासून सांभाळतोय, अजून 1 रुपया घेतला नाही, म्हणून मला रडू येते. कसं दिलं? फुकट. जेने हा जीव दिला दान तरी
दान दिला महाराज. कशासाठी दिला? पंक्ती जोडायला नाही महाराज. कशासाठी? तयाचे करीन चिंतन करण्यासाठी दिला महाराज. भगवंताची प्राप्ती करून घेण्यासाठी दिला, भजन करण्यासाठी दिला. पण महाराज आपण इथं येऊन भजन नाही केलं, वाया व्यर्थ वाया घालवालोत. म्हणून वेळोवेळा साधू संतांना महाराज सावध करण्याचा प्रयत्न केला. अरे आता उघडी डोळे, जरी अद्याप न कळे आणि मातेची या खोळे, दगड आला पोटाशी. अरे मनुष्य देहासारखा देह तुला मिळालाय. हरे मनुष्य जन्म अनमोल रे, वा मट्टी में मन ढोल रे. हरे अब जो मिला गए फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. मनुष्य जन्म अनमोल रे, मट्टी में मन ढोल रे. अब जो मिला गए फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. मनुष्य जन्म अनमोल रे, मट्टी में मन ढोल रे. अब जो मिला गए फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. अरे कभी नहीं कभी नहीं कभी नहीं कभी नहीं. मिळाला महाराज आपल्याला. किती अनमोल आहे हो. पुन्हा मिळतो का? जन्म नाही रे आणिक तुका म्हणे माझी बाक. नरदेह दुर्लभ झाला रे, नरदेह दुर्लभ झाला. शतवर्षाच्या गणला, शतवर्षाच्या गणला. त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना. तुले आठवा मधुसूदना, तुम्ही म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ झाला रे झाला, गवळावते दुःख यातना यातना. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही आठवा मधुसूदना. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा गे म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. मधुसूदना महाराज म्हणतात 100 वर्षाचं आयुष्य आणि त्याच्यामध्ये आपण व्यर्थ वाया घालवलं. त्यातलं झोपेमध्ये अर्ध गेलं, खेळण्यात गेलं, तरुणपणात गेलं, सगळं आयुष्य व्यर्थ वाया चाललंय. म्हणून साधू संतांनं वेळोवेळा सावध करण्याचा प्रयत्न केला. बाबा सावध व्हा, भजन करा. आणि भजन करून काय करा? काहीच करू नका महाराज. तुमचं मरण मंगलमय करा. काय करा? मरण मंगलमय करा. मरण माणसानं सुधरविलं पाहिजे. मरण चुकवता येत नाही. मरण चुकवता येत नाही, मरण सुधरिता येतं महाराज. राजा परीक्षितीने मरण चुकवलं का सुधरविलं? मरण सुधरविलं महाराज, चुकवलं नाही. कारण त्याला सुद्धा मरावं लागतं. देवाला मारावं लागतं. तुमची आमची काय कथा आहे महाराज? कितना जीवरो आले अवतार, कीर्ते पामर जीव किती, कीर्ते पामर जीव किती रे. कीर्ते पामर जीव इतना गिरो आले अवतार, इतना गिरो आले अवतार. हेरते पामर जीव किती हो, हेरते पामर जीव किती. इथे नाही उरू आले अवतारण, येरते पामर जीव किती. देवाच्या बापाला देवाला मरण चुकत नाही.
आमची काय गोष्ट आहे महाराज, सगळ्याला मरायचंय, हे उष्ण आणलेलं आहे. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. एक ना एक दिवस आपल्याला हे सोडून जायचंय महाराज. काय खरंय, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं हो किसी का, क्या भरोसा इस जिंदगी का. काय करे महाराज, क्षण भंगुर गे जायन कळता, क्षण भंगुर गे जायन कळता, क्षण भंगुर हे जायन कळता, क्षण भंगुर हे जायन कळता. भंगुर गे जायन कळता, जायन कळता, जायन कळता. भंगुर जायन कळता, जायन कळता, जायन कळता, जायन कळता. वा वा, टाळी वाजवा एकदा. विकास महाराज धन्यवाद. गायनाचार्य मंडळी लयच गोड आणली महाराज. विकास महाराजाचं प्रेम आज बाबा सुद्धा आले. श्रीराम बाबा, खोरसकर बाबा, आमचा फक्त व्हॉट्सअपलाच परिचय, आज समोर भेट झाली. बाबा सुद्धा या ठिकाणी आले. बाबाला सुद्धा वंदन आहे. विठाला विठाला. क्षण भंगुर सुद्धा भरोसा नाही महाराज, आहे का. हातातला घास हातामध्ये, ताटातला ताटात, आणि महाराज जावं लागतं. म्हणून त्या ठिकाणी महाराज तयारी करा गड्या. कशाची, शेवट गोड होण्याची. कशाची, माणसानं दोनच गोष्टी केल्या पाहिजे महाराज. कधीच मरणाला विसरायचं नाही. जो मरण विसरला महाराज त्याचा सत्यनाश झाला. दोनच गोष्टी ध्यानात ठेवायचं. दो बातन को याद रख, चाहे कल्याण तेरा, निज मौत को तुझे श्री भगवान. महाराज म्हणतात एक मृत्यू आणि दुसरा मृत्यू ज्या भगवंताच्या हातामध्ये, त्या भगवंताला कधी विसरायचं नाही महाराज. म्हणून अंतकाळ माणसाचा गोड व्हावा ही माणसाची इच्छा असली पाहिजे गड्यान. आता आज सुद्धा याच्यासाठीच केला पाहिजे. विठाला विठाला. म्हणून माणसानं त्या ठिकाणी महाराज मरण मंगलमय करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मला वाटतंय सुरुवात तेवढी महत्वाची नाही. काय महत्वाचं नाही, सुरुवात तेवढी महत्वाची नाही. सुरुवातीला किती भजन केलं, किती अभंग गायले, किती चाली म्हणल्या, किती कीर्तन केले, याला महत्व नाही. शेवट फार महत्वाचा आहे. काय महत्वाचं आहे, शेवट. भजन करणारे कोटी असतात, ज्ञानोबा सांगतात. अस्तिच्या महापुरी रिगताती कोटीवरी, परिप्राप्तीची पैल तडी विपायला वेगे. महाराज म्हणतात अहो एखादाच शेवटपर्यंत जाऊ शकतो. विरळा पावे अवघड गोवे,
चालू जाणे वाट साविरणाय बाबा चालू जाणे वाट साविरणाय बाबा चालू झाले वाट आवश्यक तो शेवट येरवाऊ की खटपट चालू जाणे वाट ऐसा विरळाय गाला जाणे वाट ऐसा विरळाय गाला आवश्यक तो शेवट येल बाबू की खटपट चालू जाणे वाट विरळा कोणी एखादाच महाराज शेवटच्या टप्प्यापर्यंत जाऊ शकतो म्हणून शेवट फार महत्वाचा आहे. त्यात की तुकाराम महाराज उदाहरण दिलं कशाचं मोहराचं. मोहर माहिती ना तुम्हाला तुमच्याकडे काय म्हणतात मोहरच म्हणतो ना त्याला तौर म्हणतात कुठं मोर म्हणतात. ते आंब्याला मोहर लागतं मला वाटतं आता लागला असेल. जेवढा मोहर लागला तेवढ्या कैऱ्या होतात का जेवढ्या कैऱ्या तेवढे आंबे जेवढे मोराईचे फळ नाही मोराईचे फळ नाही मोगराचे फळ नाही मोगराचे फळ नाही आले काही गड आले काही गड त्या पक्वद येती थोडे मोराईसे फळे नाही आले काही गडती पक्वदसे येती थोडी ना साडी बेचे तो. महाराज म्हणतात जेवढ्या कैऱ्या झाल्या तेवढे आंबे महाराज पिकत नाहीत आणि जेवढे पिकले तेवढे खायला योग्य राहत नाही. तसंच आहे परमार्थ करणारे महाराज लाख असतात कोटी असतात परंतु एखाद्याचा शेवट चांगला होतो गोड होतो. शेवट गोड कशानं होतो तर महाराज म्हणतात भगवंताचं नाव आपल्या मुखामध्ये शेवटला आलं समजायचा आपला शेवट गोड. म्हणे सुका पार नाही पार नाही तुका म्हणे सुका पार नाही तुका म्हणे सुका पार नाही पार नाही
काळे ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. अंत काळाच्या वेळेला आपल्या मुखामध्ये कशाचं नाव असलं पाहिजे? देवाचं. म्हणून देवाला रोज प्रार्थना केली पाहिजे आपण. काय इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकली. गोविंद नाम लेकर जब प्राण तन से निकले. श्री गंगा जी का तट हो यमुना का सिवट हो मेरा सावरा निकट हो जब प्राण तुमसे निकले. उस वक्त जल्दी आना कोई शाम भूल जाना राधे को साथ लाना जब प्राण तुमसे निकले. वा देवाला प्रार्थना केली पाहिजे महाराज. उस वक्त जल्दी आना कोई शाम भूल जाना राधे को साथ लाना जब प्राण तुमसे निकले. माझा अंत काळ जवळ आला ना तर तू माझ्या डोळ्यासमोर असला पाहिजे, मुखामध्ये तुझं नाव असलं पाहिजे आणि माझा अंत काळाच्या वेळेला माझी वाचा बंद पडली नाही पाहिजे. ही आपण देवाला प्रार्थना केली पाहिजे. काय केली पाहिजे? प्रार्थना. जर वाचा जर बंद पडली तर देवाचं नाव आपल्या मुखामध्ये येणार नाही महाराज. म्हणून देवाला प्रार्थना केली पाहिजे. देवा मी हसता बोलता खेळता गेलो पाहिजे आणि तेव्हा आपला शेवट महाराज चांगला होईल. तेव्हा आपल्या मुखामध्ये देवाचं नाव येईल. महाराज म्हणले एवढी तयारी करायची कशासाठी? राम राम म्हणता जावो माझा प्राण. 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 ऐसे कृपादान देई देवा. ऐसे कृपादान देई देवा. नको धनमान मोठीचे संतान. नको धनमान मोठीचे संतान. ऐसे कृपादान देई देवा. ऐसे कृपादान देई देवा. मोठीचे संतान. नको धनमान मोठीचे संतान. वा राम राम म्हणता जाऊ माझा प्राण. राम राम म्हणता 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 प्राण निघून गेला पाहिजे. महाराज म्हणले हे करायचं कशासाठी? म्हणले बाबा तू काळ टपून बसलेला आहे. कशासाठी? नेण्यासाठी. त्यानं ग्रासलेलं आहे महाराज. आता एक नवीन पद्धत सुरू झाली बघा, वाढदिवस साजरे करायचे. मी त्याच्या विरोधात आहे महाराज. वाढदिवस नाही तो घड दिवस आहे. काय? खुड दिवस म्हणा, घड दिवस म्हणा. अहो आपल्या आयुष्यातला एक 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 वर्ष कमी व्हायले ना आपण साजरा करायलो. अरे देवाला उपकार माना. बरवे झाले आजीवरी नाही पडलो. मृत्यूची हारी वाचून आलो येथवरी उरले ते हारी तुम्हा समर्पण. देवाचे उपकार आहेत. आतापर्यंत आपण मृत्यूच्या तोंडामध्ये गेलो नाही महाराज. लोकांना वाटतं आम्ही आमचेच वाढदिवस साजरे करायला करून. आपल्या माघाऱ्यात सुद्धा एक जण वाढदिवस साजरा करतो. कोण? तो काळ. फक्त मोजण्याची पद्धत वेगळी. आपण म्हणतो 20 वर्ष झाले, 30 झाले, ते म्हणतं 10च राहिले, 5च राहिले, 2च राहिले. म्हणून महाराज त्या ठिकाणी गडी 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 काळ वाटयाची पागे. गडी गडी काळ वाटयाची पागे. घडी घडी काळ वाटयाची पाही. घडी 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 काळ वाटयाची पाही. गडी 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 काळ वाटयाची पागे. गडी 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 काळ वाटयाची पागे. घडी 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 वाटयाची पाही.
घडी 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 वाट याची पाहे अजून किती आगे अवकाश अजून किती आगे अवकाश अजून किती आहे अवकाश अजून किती आहे अवकाश अजून किती आगे अवकाश अजून किती आगे अवकाश अजून किती आहे अवकाश अजून किती आहे अवकाश आज मला काही टेन्शनच नाही आज नुसतं बोलायचंच काम आहे की नाही घडी घडी काळ वाट याची पाहिजे अजून किती आहे तू मोजायला बसलाय महाराज म्हणून महाराज म्हणतात काय करा काळाने गाशीले सावधान व्हारे काळाने गाशीले सावधान व्हारे महाराज म्हणतात बाबा सावधान व्हा काळा निग्रासिले सावधान व्हारे सोडवन करा हरिनामी सावधान व्हा तो काळ आल्याच नंतर काही चालत नाही मग तेथे नचले काही सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई काही चालत नाही महाराज कोणी केवढा असू द्या मंत्री असू द्या संत्री असू द्या किती पैसा असू द्या काही चालत नाही महाराज चाललं का माग नाही महाराज आता कलियुगातलं सांगतो मी मागचं तर आहेच भरपूर मला वाटतंय बाळासाहेब ठाकरे गेले त्यावेळेस पक्ष प्रमुख होते ना कोणाला कोणतं पद द्यायचं त्याच्या हातामध्ये होतं पण चाललं का नाही विलासराव देशमुख वारले अहो मंत्री होते आणि पैसा एवढा होता की अख्खं लातूर शहर एकटा माणूस विकत घेत होता पण चाललं का मेरू तुल्य पृथ्वी निधाल्या सुवर्ण मेरू तुल्य पृथ्वी दिदल्या सुवर्ण न मिळे कक्ष नरदे मेरू तुल्य पृथ्वी निधल्या सुवर्ण मेरू तुल्य पृथ्वी निधल्या वा नाही चालत महाराज कोणाचं चालतं का नाही चालत किती कोणी असू द्या महाराज गोपीनाथराव मुंडे गेले मंत्री होणार होते महाराज वजन उभ्या महाराष्ट्रामध्ये होतं पण चाललं का
राजे होती रंक ये माती आचरणे बरे नाही होन आचरणे सुद्ध नाही मोन यमापुढं काही चालत नाही महाराज, कोणाचंच चालत नाही. हे तिथं गेल्याच्या नंतर रंक होतात महाराज. कोण किती राजे असू द्या, महाराजे असू द्या, तिथे गेल्याच्या नंतर नचले तुम्ही सगळे थांबा, मग मी वेळेवर थांबत. आता मग 4 वाजतील. विठाला विठाला. नाही चालत महाराज, तिथं कोणाचं चालत नाही बरं काय. म्हणून सावधान झालं पाहिजे. सावध होऊन काय महाराज, ते यमाला दयाच नाही महाराज. नाही त्या यमाशी करुणा बाहेर काढी पुढे प्राणा महाराज. त्याला करुणा नाही, दयामय नाही. यमाच्या बाबतीत वर्णन आले. काळ कसा आहे, निर्दया. हा निर्दयी काळ किती निर्दयी. अहो 1 सेकंद आपल्यासाठी थांबू शकत नाही. एक बातमी वाचली महाराज पेपरला. एका हॉस्पिटलमध्ये लेकरू जन्माला आलं आणि लेकरू जन्माला आल्याच्या नंतर त्याला किडनी नव्हती. काय नव्हती? किडनी. आणि किडनी नसल्याच्या नंतर माणूस जास्त दिवस वाचत नसतं. डॉक्टरच्या लक्षात आलं आणि डॉक्टरनं आईच्या कानावर घातलं. आईनं विचार केला, मी जग पाहिलंय पण माझ्या लेकरांनी सुद्धा जग पाहिलं पाहिजे. म्हणून सांगितलं डॉक्टर साहेब याला पर्याय. म्हणजे याला पर्याय, याला कोणी जर किडनी डोनेट जर केली तर हे वाचू शकल. आणि मग त्या ठिकाणी महाराज आईनं ठरवलं, मी माझी किडनी त्या बाळाला देणार. काही काळ थांबावं लागलं. काही काळाच्या नंतर महाराज दोघं सुद्धा ऑपरेशन थिएटर मध्ये नेले. आईचं बेड जवळ होतं आणि बाळाचं सुद्धा जवळ होतं महाराज. काहीतरी सेकंदाचं अंतर होतं. आणि महाराज ऑपरेशन चालू झालं. आईचं ऑपरेशन करता 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 आई गतप्राण झाली. प्राण निघून गेला. डॉक्टर सून झाले. डॉक्टरनं विचार केला, ही माय मेली पण या लेकराला वाचवलं पाहिजे. आईच्या देहातून किडनी काढली आणि लेकराच्या देहामध्ये बसवणार, तेवढ्यामध्ये लेकरू सुद्धा मेलं महाराज. किडनी डोनेट करायला काहीतरी 2, 4, 5 मिनिटं लागतात. तेवढा सुद्धा काळ आपल्याला वेळ देऊ शकत नाही. मग आपण कोणाच्या भरोश्यावर बसलोत. म्हणून काळाने ग्रासिले सावधान व्हारे आणि सोडवन करा हरीच्या नामे. हरी नामे. तुम्हाला याच्यातून जर सुटायचं असेल तर भगवंताच्या नामाचा उच्चार करा. एक ते निराळे हरीचे नाम.
एक ते निराळे हरीचे अवघाची आकारे ग्रातीय नाकारे एकते निराळे हरीचे नाम एकते निराळे एकते निराळे हरीचे नाम अवश्य आकाश ग्रासीय नाकाले तर फक्त भगवंताचं नाम सोडू शकतं महाराज, दुसरं कोणी सोडू शकत नाही. म्हणून देवाचं नाव घेतलं पाहिजे महाराज. पण देवाचं नाव घ्यायचं म्हणलं कीच कंटाळा आहे आम्हाला, है की नाही. पण देवाचं नाव काय? अमृत है हरि नाम जगत में, इसे छोड़ विषय विष पीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या, काल सदा अपने रस डोले, ना जाने कब सिर चढ़ बोले, हरि का नाम जपने सबासर, इसमें साल महीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या. महाराज ज्याच्या जीवनामध्ये हरि नाम नाही त्याच्या जीवनाला काही अर्थ नाही. म्हणून महाराज म्हणले देवाचं नाम घ्या. देवाचं नाव घेतलं की तुम्ही याच्यातून सोडू शकता. महाराजाला विचारलं, महाराज आम्हाला का सोडवणारे काय कमी आहेत काय? भरपूर आहेत, नातेवाईक आहेत, मुलं आहेत, मुली आहेत. महाराज म्हणले चोट्टे आहेत. एकदा का आयुष्य संपलं की पुन्हा कोणी आपल्याला सोबत येत नाही. आयुष्य सरलिया कोण बा सांगाती आणि पुढे होय फजिती यमदंड. अहो हे चोट्टेत महाराज, हे आपल्याला संकटात टाकतात आणि पळून जातात. म्हणून म्हणलं ना, टाकुने पळती राडा पोरे, टाकुने पळती राडा पोरे, पळून जातात महाराज. काय करतात याचा भरोसा आहे काही. आणि हे काय येतात का आपल्या सोबत? याची इच्छा असली तरी येता येत नाही महाराज. येता येतं का? म्हणून म्हणतात ना, साथी है मित्र गंध के जल बिंदु पान तक, अर्धानगी बढ़ेगी केवल मकान तक, परिवार के सब लोग चलेंगे मशान तक, बेटा भी हक निभाएगा केवल अग्निदान तक. इससे भी आगे भजन है साथी, हरि के भजन बिन अकेला रहेगा. अरे साथी है मित्रगंध की. महाराज म्हणतात साथी फक्त मसन वाट्यापर्यंत. बायको काही काही समाजामध्ये बायको अंगणावतच असते महाराज. दाराच्या बाहेर आली की तिथं थांबते. मसन वाट्यापर्यंत सुद्धा नाही. नातेवाईक मशानभूमीपर्यंत, मुलगा अग्निदान देईपर्यंत, आणि तिथून पुढचा प्रवास आपण केलेलं भजन. करारी भक्ती करारी भक्ती पल्लकी येईल कामा, करारी भक्ती करारी भक्ती पल्लकी येईल कामा. कोण सोबत आहे महाराज? आहे का सोबत?
येणे एकलेची जाणे हो शेवटीचे. एकट्याला यायचे, एकट्याला जायचंय. आयुष्य सरलिया कोण बा संगाती आणि पुढे होय फजेते यमदंड. आयुष्य संपलं, एकट्याला जायचं आणि एकट्यालाच यायचंय. म्हणून महाराजाला प्रश्न विचारला, महाराज उपाय सांगा ना. महाराज म्हणले, उपाय तो सोपा नामाचा गजर, न करी विचार पुढे काही. याच्यातून तुम्हाला सुटायचं असेल तर एकच उपाय आहे. काय? देवाच्या नामाचं भजन करा, नामस्मरण करा. म्हणले पुरावा, पुरावा देतो म्हणले. मी सांगत असतो कीर्तनकाराकडे पुरावा असावा, नाही तर कीर्तनकारच तुम्ही म्हणा, मी म्हणत नाही. विठाला विठाला. अहो, अंतकाळाच्या वेळेला देवाचं नाव आपल्या मुखामध्ये सहज जरी आलं तरी आपला उद्धार होतो. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये पिंगळा नावाची एक वेश्या होती. कोण? पिंगळा. आयुष्यभर देह विक्रीचा धंदा केला महाराज. कोणी त्या ठिकाणी महाराज जोपर्यंत तारुण्य होतं तोपर्यंत लोक तिच्याकडे जायचे, पण म्हातारी झाली, वृद्ध झाली. आणि वृद्ध झाल्याच्या नंतर महाराज अशा माणसाकडे कोणी जात नाही, कोणीच येत नव्हतं. म्हणून तिने एका पोपटाला पाळलं. कोणाला? पोपटाला. आणि त्या पोपटाचं नाव होतं राघू. काय होतं? राघू. राघू नाव होतं. अंतकाळ जवळ आला, मरण जवळ आलं. झाडावर बसलेला पोपट तिला बोलवायचा होता, तिला म्हणायचं होतं, राघू इकडे. काय म्हणायचं होतं? राघू इकडे ये. पण महाराज जीभ वळली नाही. अंतकाळाच्या वेळेला जीभ वळत नसते. जीभ वळली नाही, राघू म्हणायचं तर शब्द निघला, राघव. त्या पोपटाला दया नाही आली, पण वैकुंठात बसलेल्या नारायणाला दया आली आणि त्याच्यासाठी विमान पाठवलं. पक्षियाच्या छंदे स्मरे नारायण, त्यासाठी विमान पाठविले. तिला म्हणायचं होतं का राघव? नाही, पण निघला शब्द राघव. परिणाम असा झाला महाराज, त्या ठिकाणी विमान आलं. दुसरा पुरावा देतो. आजामेळ नावाचा ब्राह्मण, सगळ्याला माहिती. मुलाचं नाव नारायण ठेवलं, आणि मुलाचं नाव नारायण ठेवलं. यम न्यायला आले, यम दिसू लागले, मग भीती वाटू लागले. म्हणू लागला, नारायणा धाव, नारायणा वाचव. कोणत्या नारायणाला म्हणू लागलं? पोराला. पोराला दया नाही आली, वैकुंठात बसलेल्या नारायणाला दया आली. पुत्राची या छंदे स्मरे नारायण, त्यासाठी विमान पाठविले. पुत्राच्या छंदानं नारायण नारायण म्हणत होता, त्याच्यासाठी सुद्धा विमान पाठवलं. आपण जर मुद्दाम देवाचं नाव घेतलं तर आपल्यासाठी काय येणार नाही. विठाला महाराज म्हणले, बाबा सोपा उपाय, उपाय तो सोपा नामाचा गजर, न करे विचार पुढे काही. किती सोपे नामस्मरण करायचं, काही मर्यादा आहेत का? असं आलं ते करा. कुठे करता येतं महाराज? पाय लांबून करता येतं, झोपून, निजल्या आणि गाता उभा नारायण, झोपून करता येतं, उड्या मारीत मारीत करता येतं. आंघोळ करायची काय गरज? नलगे आंघोळी तोंड धुवावे, नलगे भ्यावे. संसाराला भ्यायची गरज नाही, कुठेही करता येतं. म्हणून सोपे. तू का म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी येतो येते. म्हणून महाराज म्हणले, उपाय येतो सोपा नामाचा गजर, न करी विचार पुढे काही. महाराजाला विचारलं, महाराज किती सांगता? महाराज म्हणले, मी कशाला सांगू, तुम्ही काय आंधळे आहेत काय? एका जनार्दनी तू का रे आंधळा आंधळा रे. एका जनार्दनी तू का रे आंधळा आंधळा. एक जनार्दनी तू काय अंधळा. एक जनार्दनी तू काय एका जनार्दनी तू का रे
देखताची डोळा सुख दुःख देखताची डोळा सुख दुःख आयुष्य सरलिया कोण बा सांगाती सांगाती आयुष्य सरलिया कोण बा सांगाती देखतासी डोळा सुख दुःख देखतासी डोळा सुख दुःख आयुष्य सरलिया कोण पासंगाती संगाती आयुष्य सरलिया हरे नाच नाचुनी अतिवी दमले नाच नाचुनी अतिवी दमले तकले रे नंदलाला तकले रे नंदलाला निलाज रे पण कटीसने सले निशुगपणा सासेला आत्मसुखाचे कुंडलकानी गर्व जडविला भाला उपभोगाच्या शतकमलाची उपभोगाच्या शतकमलाची कंठी गातली माला पुढे वो पजित ये मदंड आयुष्य सरलिया बोल बा संगाती संगाती आयुष्य सरलिया बोल बा संगाती पुढे वो फजिती पुढे वो फजिती यमदंड पुढे वो फजिती यमदंड पुढे पुढे वो फजिती यमदंड पुढे वो फजिती यमदंड पुढे वो फजिती यमदंड पुढे आयुष्य सरलिया आयुष्य सरलिया
सुखा जनार्दनी तुकारी आंधळा देख तोशी डोळा सुख दुःख. महाराज म्हणतात तुम्ही काय आंधळे आहेत काय, तुम्ही सुद्धा ज्ञानी आहेत. डोळ्यानं पाहताय आणि आंधळ होत आहे, म्हणून आंधळ होऊ नका. सावध व्हा, सावध होऊन जीवन मुक्तीचा त्या ठिकाणी मार्ग निवडा, असं एकनाथ महाराज या अभंगामध्ये उपदेश करण्याचा प्रयत्न करतात. झालेली कीर्तन शिवा भगवंताचरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम देतो. या अभंगाचा अर्थ असा असेल, माझा काय दावा नाही, श्री गुरुच्या मुखातून ऐकले, तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. योग्य असेल गुरुजीचं, अयोग्य असेल बुद्धीचा दोष. फार सुंदर वातावरण आहे, सुंदर नियोजन आहे महाराज. पण एक खंत येत आता की आज आपल्याला हे सगळं महाराज निवृत्ती बाबा नाही आहेत, ही खंत आहे महाराज. काय मी सांगत असतो महाराज, वडील निघून गेल्याच्या नंतर त्या माणसाला भेटा, त्याला विचारा बापाची किंमत काय. त्या महाराज ती व्यक्ती सांगेल बापाची किंमत काय. महाराज मी सांगत असतो, उभ्या आयुष्यामध्ये बाप कोणाच्याच पाया पडत नाही, परंतु आपल्या मुलासाठी महाराज लोकाच्या पाया पडणारा तो बाप असतो. किती प्रेम करतो महाराज बाप, खूप प्रेम करतो महाराज मुलावर बाप. बर काय किती करतो. मुलामध्ये माया त्याची काळ्या मेघावानी, दाखवेना कधी कुणा डोळ्यातल पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, फटामध्ये आसुदरी कनावा कला. घडीभर तू थांब गड्या, ऐक त्याची धापर, लय अवघड हाय गड्या, उमगाया बापर, उमगाया बापर. बाप कळणं फार अवघड आहे महाराज, बाप कळणं फार अवघड आहे महाराज. सगळ्यात जास्त बाप आपल्या लेकरावर प्रेम करत असतो. सगळ्या कीर्तनकारानं कविताकारानं आई श्रेष्ठ सांगितली, पण आईपेक्षाही जास्त प्रेम करणारा बाप असतो महाराज. माझा मुलगा 5 झाला म्हणून अर्ध्या गावाला पेढे वाटणारी आई महाराज सगळ्याला दिसते, पण माझा मुलगा 5 झाला, हा कुठंतरी नोकरीला लागला पाहिजे म्हणून 5-5 लाख 10-10 लाख रुपये भरून पुढाऱ्याच्या पाया पडणारा तो बाप असतो, हे ध्यानात ठेवलं पाहिजे. आई मला भूक लागली म्हणून भोजन वाढून देणारी आई सगळ्याला दिसते, पण उभ्या आयुष्याच्या भोजनाची सोय करणारा तो बाप असतो, तो बाप असतो महाराज. म्हणून बाप बापच असतो महाराज. बापाची जागा कोणी घेऊ शकत नाही. आईची जागा मावशी घेईल, बहीण घेईल, पण बापाची जागा कोणीच घेऊ शकत नाही. म्हणून बाप निघून गेल्याच्या नंतर त्याला विचारा बाप काय, असं म्हणतात ना महाराज. एका कवीनच लिहिलं बाबा की बाप, एखाद्याचा बाप निघून गेला आणि कोणी जर बाबा म्हणून त्याच्या कानावर जर पडलं बाबा शब्द, तर त्याचा कंठ भरून येतो महाराज, कंठ भरून येतो. मग असं म्हणतात ना, माझ्या डोळ्यातलं आसव कुणे मायेला पुसताना, माझ्या डोळ्यातलं आसव कुणे मायेला पुसताना, पुरी उंडका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती थिगळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावलेली. मला कसं होत या कुणे बाबा म्हणताना, पुरी उंडका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, पुरी उंडका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. बाप निघून गेल्याच्या नंतर महाराज बापाची किंमत करत असतो. बाबा गेले कोण्या गावा, बाबा बाबा गेले कोण्या गावा. भागीरथी करी नावा, भागीरथी करी नावा. बाबा हे बाबा 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 गेले कोण्या गावा. बाप निघून गेल्याच्या नंतर
बापाची किंमत कळत असते. म्हणून बाप आहे तोपर्यंत सेवा केली पाहिजे. या परिवारानं महाराज बापाची सेवा चांगली केली आणि बाबा निघून गेल्याच्या नंतर सुद्धा त्यांची महाराज या कीर्तनाच्या मार्फत ही त्यांची सेवा आहे महाराज. ह्याचं सगळं पुण्य त्यांना जाणार आहे महाराज. म्हणून या परिवाराला द्यावेत तेवढे धन्यवाद. विकास महाराजाच्या मार्फत सेवा करण्याचं सद्भाग्य मला मिळालं. काय प्रेम आहे महाराज. 100 फोन झाले मला कार्यक्रम घेतला तेव्हापासून. 100 फोन आहे. बाबा कसे येणार, काय येणार, काय घेणार, काय पिणार, सगळं महाराज. बरं काय हे कार्यक्रम करणारे भरपूर आहेत पप्पू महाराज. आणि पैसे देणारे सुद्धा भरपूर आहेत. 30-30 आणि 25-25 हजार रुपये लोक द्यायलेत महाराज, परंतु प्रेम देत नाही. प्रेम देत नाही महाराज. पण विकास महाराजांना फार प्रेम दिलं महाराज. मग विकास महाराजाला सुद्धा द्यावेत ते धन्यवाद. सुंदर गाणारे वाजवणार आहेत महाराज. काय वर्णन करावं. तुम्हाला माहिती आहे माझ्यापेक्षा जास्त तुमचा परिचय. सर्वांना वंदन करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, ज्ञानेश्वर माऊली